हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण करायला एकदम सोपी आणि खूपच टेस्टी अशी अंडा भुर्जी बिर्याणी ही रेसिपी पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे. स्वच्छ आपण तो धुवून त्या अर्धा तास भिजत ठेवला होता. त्यानंतर आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि जो आपण तांदूळ धुवून घेतला होता, निथळून ठेवला होता, तो त्यामध्ये घालून घेतला आहे आणि छान असं आपण 80% तो तांदूळ आहे तो छान शिजवून घेणार आहोत. करायला एकदम सोपी आणि एकदम टेस्टी लागते बघा. अशा प्रकारे अवश्य करून बघा मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे आपण छान असा आपण तांदूळ शिजायला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करणार आहोत. जोपर्यंत आपला तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण छान असं पॅनमध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. तुम्ही येथे उभा कांदा चिरून घेतला तरीही चालेल. छान असा आपण कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कुठल्या पण बिर्याणीला कांदा जास्त घातला की त्याची खूप छान अशी चव लागते. अशा प्रकारे अवश्य मैत्रिणींनो करून बघा. हे बघा, छान असा आपला कांदा आपण परतून घेणार आहोत. आपण अजिबात येथे जास्त मसाल्यांचा वापर केला नाही, तरी पण आपली जी अंडा भुर्जी बिर्याणी आहे खूपच टेस्टी लागते बघा मैत्रिणींनो. हे बघा, छान असा आपला कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. कारण कांदा जेवढा घालाल तेवढी चव बिर्याणीला छान येते. आणि त्यानंतर आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे. त्याने तर एक नंबरच चव लागते. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आले लसणाची पेस्ट घातली तरी चालेल, पण मला आलं आवडत नाही म्हणून मी जास्त आल्याचा वापर करत नाही. छान असं आपण जे लसूण खोबरं घातलं आहे ते मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव छानच लागते. त्यानंतर आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे आपला कांदा लवकर छान असा भाजला जाईल. कांदा आपला छान भाजून झाला आहे. त्यानंतर आपण एक बारीक चिरलेली सिमला मिरची घेतली आहे बघा. खूप छान चव लागते सिमला मिरची. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही उभी कट केली तरी चालेल. एक टोमॅटो मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतला आहे बघा आपण. आणि बटाटा मी एक घेतला होता, त्याची साल काढून त्याचे पण असे छोटे छोटे पीसेस करून घेतले आहेत आणि ते आपण छान असे परतून घेणार आहोत. त्यामध्ये मी जो आपण भात शिजवलेलं पाणी आहे ते मी थोडंसं त्यामध्ये ॲड केलं आहे, म्हणजे आपले जे भाजी आहे म्हणजे बटाटा वगैरे ती छान अशी शिजून निघेल. त्यानंतर आपण अर्धा चमचा बिर्याणी मसाला येथे वापरला आहे, मी जो घरीच बनवलेला आहे. त्यानंतर काळा मसाला, माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो वापरला आहे. आणि छान अशी आपण भाजी परतून घेणार आहोत. एवढा छान घमघमाट सुटला आहे खरंच. त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर अशी घालणार आहोत, कारण कोथिंबीरीने खूप छान अशी चव लागते. अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे. एक नंबरच अशा प्रकारे बिर्याणी होते बघा. त्यानंतर आपण अंडी येथे फोडून घालणार आहोत. मी येथे 2च अंड्याचं बनवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे जास्त अंड्याचा वापर केला तरी चालेल, पण मी येथे भाज्यांचा वापर जास्त केला आहे. अंडी फक्त मी 2च वापरली आहेत. आणि छान अशी आपण ती मोठ्या गॅसवर परतून घेणार आहोत, कारण आपण इथे छान जास्त भाज्यांचा वापर केला आहे. त्यामुळे आपली जी बिर्याणी आहे ती हेल्दी होणार आहे आणि टेस्ट तर अप्रतिमच होते बघा. छान असं आपण परतून घेणार आहोत मोठा गॅस करून, म्हणजे ती भुर्जी आहे अंडे छान असे फ्राय होतील. आणि चव तर अप्रतिमच लागते बघा. आणि करायला तर एकदम सोपी. तुमच्या घरामधील जे साहित्य आहे त्यापासून आपण बनवणार आहोत. अशा प्रकारे अवश्य बनवून खावा. तुम्हाला जर अचानक पाहुणे आले तर ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही ही बनवली ना तर 100% बघा तुमचे पाहुणे तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढी अप्रतिम होते चवीला. हे बघा, छान असं आपलं अंडं आहे ते आपण त्यामध्ये छान परतून घेणार आहोत. मोठ्या गॅसवरच परतायचं, म्हणजे अंडं लवकर परतलं जातं आणि त्याचे छान असं शिजल्या जातं बघा. हे बघा किती छान असा आपला गोळा तयार होत आहे. अप्रतिम अशी चवीची आणि एकदम हेल्दी अशी भरपूर फायबरयुक्त अंडा भुर्जी बिर्याणी ही रेसिपी आपण पाहत आहोत.
सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, भेट दिली नसेल तर पटकन भेट देऊन घ्यायची आहे. आणि छानशी कमेंट करायची आहे. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते पण मला कमेंट करायचे आहे, म्हणजे तुमचं मी आभार मानण्यास मला सोपे जाईल. त्यानंतर आपण 80% तांदूळ आहे तो शिजवून घेतला आणि आपण तो निथळत ठेवला होता चाळणीमध्ये, म्हणजे आपली जी बिर्याणी आहे ती छान मोकळी सळसळीत होईल. छान अशा प्रकारे तांदूळ आपण त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. हे बघा किती सुट्टा झाला आहे बघा तांदूळ आपला. आणि बघा रंग पण किती अप्रतिम आला आहे. आपण इथे जास्त मसाल्यांचा वापर केला नाही, फक्त भाज्या भरपूर घातल्या आहेत आणि महत्त्वाचं फक्त बिर्याणी मसाला आणि आपण माझा जो घरगुती काळा मसाला आहे तोच वापरला आहे. तरी पण चव अप्रतिम आणि रंग पण अप्रतिम अशी आपली अंडा बुर्जी ही बिर्याणी ही रेसिपी तयार होत आहे मैत्रिणींनो. हे बघा छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे जो मसाला आहे तो पूर्ण तांदळाला लागेल. हे बघा किती छान असं आपण परतून घेत आहोत. अप्रतिम लागते आणि अशी जर तुम्ही केली ना तर तुम्हाला सारखी सारखी बनवावी लागेल, एवढी टेस्टी लागते अंडा बुर्जी बिर्याणी ही रेसिपी. हे बघा किती छान असा रंग आला आहे आणि वास तर अप्रतिमच. बघा किती सुंदर झाली आहे बघा. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. त्यानंतर वरून आपण छान अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि हलवून घेणार आहोत, कारण कोथिंबीरीने खूप दिसायला पण छान दिसते आणि चव पण अप्रतिमच लागते बघा. आपली अंडा बुर्जी बिर्याणी तयार झाली आहे मैत्रिणींनो. हे बघा किती सुंदर रंग आला आहे आणि चव पण खूपच टेस्टी लागते. एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा तांदूळ आपला पूर्ण सुट्टा झाला आहे. बघू शकता आपण आपली अंडा बुर्जी बिर्याणी ही रेसिपी मस्त अशी तयार झाली आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण छान अशी. पुन्हा आपण वरून छान गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीर घालत आहोत. तुम्ही फक्त एवढी बनवली ना तर ह्याच्याबरोबर दुसरं काही लागणार नाही, एवढी टेस्टी. चला तर मग या खायला. रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या, छानशी कमेंट करा. अजून चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, हाईप करा, छानशी कमेंट करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.